मंडळींनो नमस्कार, मी प्रद्युम्न सेविकरी. आपण बघता आहात बीपीएस इन्व्हेस्टमेंटचे गुंतवणूक वार्ता चॅनल. आजच्या भागामध्ये आपण दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या गोष्टींची माहिती करून घेऊया. पहिलं अर्थातच इक्विटी मार्केट, होर्मुझचा आखात आणि त्यांनी घडवून आणलेला परिणाम, आणि दुसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, गुंतवणुकीसाठीचं नवं साधन. चला तर मग पहिला मुद्दा आहे तो म्हणजे होर्मुझच्या आखातातनं होर्मुझचा आखात जे कमर्शियल शिपिंग लाईनसाठी ओपन करण्यात आलं त्याच्यामुळे काय परिणाम झाला मार्केटमध्ये, तर जगभरातल्या इक्विटी मार्केट्सनी मोठी रॅली घेतलेली आहे. आपल्या इक्विटी मार्केटनी म्हणजे गिफ्ट निफ्टी जी ट्रॅक होते नॉर्मल मार्केट ओपन होण्यासाठी, ओपन झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह होणारे का निगेटिव्ह ओपन होणारे हे ट्रॅक जे होते ते गिफ्ट निफ्टी, या गिफ्ट निफ्टीनी 350 पॉईंटची रॅली घेतलेली आहे आणि ते आत्ता दिसतंय जवळपास 24,750च्या लेवलवरती. आता सोमवारी जेव्हा आपलं मार्केट ओपन होईल तेव्हा नक्कीच आपल्याला दिसेल की मार्केट नॉर्मल मार्केट म्हणजे तर त्यांनी चांगल्या पद्धतीने ओपनिंग केलेलं असेल असं आपण आत्ता समजूया. शनिवार रविवारमध्ये इन केस जर का काही गडबड झाली नाही तर सोमवारी आपलं मार्केट नक्कीच चांगल्या लेवलला ओपन होईल. ओके. आणि तिकडे अमेरिकेमध्ये, रशियामध्ये, युरोपमध्ये सगळ्या मार्केटनी चांगली रॅली दिली. आता मंडळींनो लक्षात घ्या, अमेरिकेमधलं S&P असेल, नॅसडॅक असेल, डाऊ असेल यांनी ऐतिहासिक कामगिरी केली बरं का. म्हणजे डाऊ जोन्स क्लोज झालेला आहे जवळपास 49,000च्या लेवलला. नॅसडॅक कंपोजिटनी 1992 नंतर मंडळींनो, नॅसडॅक कंपोजिटनी 1992 नंतर सलग 13 दिवसांची पॉझिटिव्ह रॅली देऊन ते आता क्लोज झालेलं आहे 24,468च्या लेवलला. S&P हे पहिल्यांदी 7,100च्या लेवलला क्लोज झालेला आहे. ओके. आता मार्केट ट्रॅकिंगमध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मार्केट स्टॅटिस्टिक्सचा. तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. तर जेव्हा NSE इंडियाच्या वेबसाईटवरती तुम्ही जाता, NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, NSEच्या वेबसाईटवरती जाता तर त्या ह्याच्यामध्ये पहिल्या पानावरती मार्केट स्टॅटिस्टिक्स असं आपल्याला दिसतं. आता मार्केट स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला काय दिसतं तर ते म्हणजे ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो. हा खूप महत्त्वाचा आहे बरं का. लक्षात ठेवा, ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो. या ॲडव्हान्स डिक्लाइन रेशो काय सांगतो, किती कंपन्या वरती आहेत आणि किती कंपन्या खालती आहेत फॉर दॅट पर्टिक्युलर डे. मग त्याच्या अनुषंगाने मार्केट जरी वर गेलं तरी त्या ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमधनं आपल्याला कळतं की आयदर म्युच्युअल फंडमध्ये आपली NAV त्या दिवशी मार्केट वर जाऊन सुद्धा का बरं खालती राहिलेली आहे. कारण का तर मार्केट वर आहे पण ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये डिक्लाइनिंग कंपन्या म्हणजे खाली गेलेल्या कंपन्यांची संख्या जास्त आहे. जर मार्केट ओव्हरऑल वरती राहिलं तर त्या केसमध्ये ॲडव्हान्स डिक्लाइन रेशोमध्ये ॲडव्हान्सेस म्हणजे वर गेलेल्या कंपन्यांची यादी ही जास्त आहे. मग काय झालं तर म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपली NAV चांगली आहे, पॉझिटिव्ह आहे. त्याचबरोबर शेअर्समध्ये सुद्धा आपल्याला आपल्या घेतलेल्या असलेल्या स्टॉकचा किंवा आपल्याला असलेल्या पोर्टफोलिओचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिसतो आहे. ओके. हे झालं मार्केटच्या संदर्भामध्ये. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणुकीसाठी आपण वेगळा एक नवीन प्लॅटफॉर्म बघू शकतो तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. आता मंडळींनो, इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट काय हो, तर हा सुद्धा एक म्युच्युअल फंड सारखाच प्रकार आहे बरं का. आता म्युच्युअल फंडमध्ये आपण काय करतो तर वेगळ्या कंपन्या जो फंड मॅनेजर आपल्यासाठी बाय करतो तर त्या म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक करतो. मग ते कुठल्याही कंपन्या असतील, सेक्टर वाईज बघायचं झालं तर तो IT असेल, फार्मा असेल, एक्सपोर्ट्स असेल, डिफेन्स असेल, फायनान्शियल स्टॉक्स असतील किंवा कुठलंही सेक्टर. ओके. तर त्याच पद्धतीमध्ये इथे म्युच्युअल फंडाच्या ऐवजी आपण हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, आता म्हणजे काय तर तो इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड असलेल्या कंपन्या हा फंड मॅनेजर आपल्या वतीने घेतो. ओके. आणि तिथे आपण गुंतवणूक करायची. बरं, म्युच्युअल फंडमध्ये काय होतं तर आपण लॉंग टर्मवरती गुंतवणूक करतो. तिथे आपल्याला डिव्हिडंड मिळतो का, तिथे आपण डिव्हिडंड तेव्हाच मिळतो जेव्हा आपण त्या पद्धतीचा ऑप्शन घेतलेला असेल एक. ओके. दुसरं असं की नॉर्मली म्युच्युअल फंडामध्ये आपण दीर्घकालीन गुंतवणूक करतो. आता हा इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट काय आहे, हा सुद्धा सेबीने रेग्युलेट केलेला आहे बरं का. आणि या याच्यामध्ये सुद्धा जसं म्युच्युअल फंडामध्ये स्पॉन्सर, ट्रस्टी, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर हे असतात तसंच सगळे इकडे असतात. आता याच्यातला आणि म्युच्युअल फंडामधला एकमेव महत्त्वाचा नियम असा तो म्हणजे
90% जे काही ॲप्रिसिएशन तयार झालेलं असेल इथे गुंतवणूक करून, तर ते जे गुंतवणूकदार आहेत त्या सगळ्या गुंतवणूकदारांमध्ये डिव्हिडंड किंवा इंटरेस्टच्या रूपाने याचं वाटप करावं लागतं. ओके, पुन्हा सांगतो, म्युच्युअल फंड आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट याच्यामधला सर्वात मोठा फरक असा की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये आपण गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला ॲप्रिसिएशन म्हणजे लाभानी जे काही मिळालेलं असेल तर त्याच्यातलं 90% इन्कम हे जे काही आहे तर ते इन्कम डिव्हिडंड अथवा इंटरेस्ट रूपाने सगळ्या गुंतवणूकदारांना म्हणजे युनिट होल्डर्सना त्या ट्रस्टला वाटप करणं सेबीच्या नियमानुसार बंधनकारक आहे. ओके, मग आता इथे कुठल्या कुठल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये गुंतवणूक करता येते, तर ती म्हणजे रस्ते, मग त्याच्यानंतर पॉवरच्या सेक्टरमध्ये, त्याच्यानंतर डेटा याच्यामध्ये, म्हणजे 3 मोठे विभाग आहेत. ओके, पहिला येते म्हणजे रोड आणि हायवेज, दुसरं आहे पॉवर आणि ट्रान्समिशन, तिसरं आहे डेटा सेंटर आणि टॉवर. आता याच्यातनं आपण काय बघू शकतो, तर आपल्याला याच्यातनं मिळू शकेल तर ते म्हणजे चांगले स्टेबल यील्ड. आता जनरली ती दर क्वार्टरला याच्यातनं जो काही रिटर्न्स आहे ना तो हा सगळ्या गुंतवणूकदारांना दिला जातो. बरं का, लक्षात घ्या, दर क्वार्टरला याच्यातनं जो काही रिटर्न आहे तो सगळा गुंतवणूकदारांना दिला जातो. आता मी आत्ता तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पॉवर, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेटा सेंटर हे 3 महत्त्वाचे भाग आहेत. आता याच्यामध्ये पॉवर सेक्टर रिलेटेड जे आहेत ना तर त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट अंडर पॉवर, तर तो पॉवर ग्रीड नामक गव्हर्नमेंट कंपनीचा आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर अंडर हायवेच्या याच्यामध्ये आहे तर तिथे NHAI म्हणजे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा आहे. तर इथे डिव्हिडंड यील्ड चांगली असते बरं का. डिव्हिडंड यील्ड साधारणपणे 8 ते 9, 8 ते 10% आपल्याला जाते. आता डिव्हिडंड यील्ड म्हणजे काय, तर ते म्हणजे आपल्या स्टॉकच्या किमतीवरती आपल्याला मिळालेला परतावा. आता लक्षात घ्या, डिव्हिडंड यील्ड वरती केव्हा असते, तर जेव्हा स्टॉकचा भाव कमी असतो त्यावेळेला. डिव्हिडंड यील्ड खालती कधी असते, तर जेव्हा स्टॉकचा भाव हा वरती असतो त्यावेळेला. ओके, मग जेव्हा स्टॉकचा भाव खालती तर त्यावेळेला डिव्हिडंड यील्ड वरती राहते. मग त्याच्या अनुषंगाने मी आता तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये पॉवर ग्रीड संचलित जो काही इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट आहे त्यांची डिव्हिडंड यील्ड साधारणपणे 8, 8.5, 9% आहे. ज्यांना कोणाला क्वार्टरली बेसिसवरती गुंतवणुकीतनं रिटर्न्स पाहिजे असतील तर ते इकडे गुंतवणूक करू शकतात. तसंच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जो इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट चालवला जातो इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट, ते सुद्धा सेम 8 ते 9% दरम्यान जातं. इथे गॅरंटी नाही की हे एवढंच मिळेल, पण आता हे मोठ्या कंपन्या आहेत, या गव्हर्नमेंट संचलित कंपन्या असल्यामुळे याच्यातनं चांगल्या पद्धतीने ऑन अ लॉंग टर्म बेसिस रिटर्न्स मिळण्याची खात्री आहे, असू शकते. प्रॉब्लेम्स काही होऊ शकतील का याच्यामध्ये, नक्कीच. जर मार्केट खराब राहिलं, इकॉनॉमीची परिस्थिती पूर्णतः बिघडली, त्याच्यानंतर पेमेंट फॅसिलिटीमध्ये काही प्रॉब्लेम आला तर याच्यामध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये अधिक काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, डायरेक्टली, फोननी किंवा ईमेलच्या द्वारे. चला तर मग पुढच्या भागामध्ये आपण नवीन अजून अशाच पद्धतीच्या गुंतवणुकीची माहिती करून घेऊया. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग, कीप इन्व्हेस्टिंग आणि स्टे कनेक्टेड. थँक्यू.